श्रीरामपूर शहरात आज लव जिहाद या मुद्द्यावरून सकल हिंदू समाजाच्या महिला भगिनी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। शहरात मोठ्या संख्येने महिला एकत्र येत प्रांत अधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। महिलांचे म्हणणे आहे की प्रेमाचे आमिष दाखवून काही प्रवृत्तींकडून हिंदू महिलांना जाळ्यात ओढले जाते। जबरदस्तीने धर्मांतर आणि शोषणाच्या घटना वाढत असल्याची त्यांची भावना आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी ठाम मागणी करण्यात आली। निदर्शनानंतर सकल हिंदू समाजाच्या महिला प्रतिनिधी मंडळाने प्रांत अधिकारी किरण सावंत यांना निवेदन सादर केले। महिलांनी राज्य सरकारने तात्काळ कठोर कायदा करावा आणि हिंदू महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। आजच्या या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। शहरात या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटत असून लव जिहादचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। या प्रकरणाकडे प्रशासन आणि शासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लव जिहादाविषयी समिती स्थापन करण्यात यावी आणि ती कायद्यात बसावी या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन द्यायसाठी आलोय प्रांत साहेबांना। इथं महिलांची मागणी अशी आहे, खरं तर असं म्हणलं जातं की हिंदुत्वाची पावनधारा हृदयात आमच्या अखंड आहे आणि अवघे हिंदू राष्ट्र कराय आज हिंदू अवघा समर्थ आहे। पण खरंच जर बघायला गेलं तर आज हिंदू धर्म तेवढा समर्थ आहे का? आणि जो हिंदू धर्म समर्थ आहे त्याला शासन तेवढी मदत करत आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न हा हिंदू धर्मावरती उभा राहतो। खरं बघायला गेलं तर हिंदुस्थानामध्ये हिंदू हा सगळ्यात एक पवित्र धर्म मानला जातो आणि या पवित्र धर्मामध्ये गाई आणि आई या दोन पवित्र गोष्टी आणि यामध्ये मुली वाटवण्याचा हा सगळ्यात मोठा षडयंत्र हा इस्लाम धर्माकडून केला जातो। खरं तर बघायला गेलं तर आता लव जिहाद हा 90% वशीकरणावरती अवलंबून। आता पुण्यातल्या धारीमध्ये एक आत्ताच इतक्यात रिसेंटली एक केस झाली, त्याच्यामध्ये मुलीच्या गळ्यात एक लॉकेट होतं। तिला फक्त अमावस्येला त्या मुलाची आठवण यायची। ज्यावेळेस ते लॉकेट काढण्यात आलं त्यामध्ये उर्दूमध्ये एक शब्द काहीतरी एक मंत्र लिहिला होता। तिला विचारलं हे कुठं लिहिलं, त्यावेळेस तिने सांगितलं का दर्गेमध्ये पाय टेकवायला गेलो होतो त्यावेळेस तिथल्या मौलानांनी मला ते घातलं। म्हणजे असा हा प्रकार हा एक घडला जातो आणि इथून मुली वाटवल्या जातात। पण गोष्ट अशी आहे की आता हा विषय जोपर्यंत सरकारच्या घरात नाही तर प्रत्येक हिंदूंच्या घरात येत नाही ना तोपर्यंत हिंदू समाज हा नेहमी झोपलेलाच असणार आहे, तो जागा होणार नाही। तर आता कायद्यांनी जरी समिती स्थापन केलेली आहे तरी त्या समितीचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं ही हिंदू धर्माची मागणी आहे आणि आपल्या मुलींना लेकींना न्याय मिळावा आणि ते वाटवण्यापासून रक्षा यावं। लव जिहादविषयी समिती गठीत केलेली आहे। आमची मागणी फक्त आज एवढीच आहे की ती जी समिती गठीत केलेली आहे तिचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि सर्व हिंदू समाजाला न्याय मिळावा। कारण हिंदू समाज सर्वांना बरोबर घेऊन चालतो आणि सगळ्यांना म्हणजे न्याय देतो, परंतु कुठल्याच धर्माने दुसऱ्या धर्मावर म्हणजे महिलांना जे हिंदू धर्मातल्या महिला आहेत सुरक्षित राहिल्या पाहिजे। आपण जसं दुसऱ्या धर्माविषयी आदर बाळगतो तसं हिंदू धर्मातील महिलांविषयी पण आदर बाळगला पाहिजे आणि त्यासाठी लव जिहाद थांबलं पाहिजे आणि लवकरात लवकर हा कायदा शासनाने पारित मंजूर करावा हीच आमची मागणी आहे। त्यासाठी आज समस्त महिला इथं आम्ही आलेलो आहोत आणि हीच आमची मागणी आहे। लव जिहादमुळं पूर्ण राज्यातच नाही तर पूर्ण भारतभर मुली फसवले जात आहेत, त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत। तर ते अत्याचार थांबावे म्हणून आम्ही सकल हिंदू समाजातर्फे इथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे की लव जिहाद संदर्भात त्यांनी जी समिती गठन केलेली आहे त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि कायदा लवकरात लवकर अंमलात यावा याच्यासाठी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक पावलं ते उचलणार आहेत अशी ग्वाही दिलेली आहे। सरकार कोणतेही असो महिलांच्या सुरक्षिततेसाठी गांभीर्याने विचार झालाच पाहिजे। लव जिहाद विषयीची समिती स्थापन केलेली आहे, त्याच्याविषयी ज्या आपल्या महिला सुरक्षित नाही त्याच्याविषयी ठोस कारवाई करून जे काही चाललेलं आहे ते तुरंत थांबलं पाहिजे, जेणेकरून मुली आणि महिला सुरक्षित राहतील। बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।